सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वागचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एका राज्याचा एक राजा होता. त्या राजाला उजवा डोळा नव्हता आणि डावा पायही नव्हता. स्वभावाने सुद्धा तो राजा अत्यंत लहरी होता. एके दिवशी आपल्या राजवाड्याच्या एका राजदालनामधून तो फिरत होता. त्या राजदालनामध्ये भिंतीवरती त्याच्या पूर्वजांची तैलचित्र लावलेली होती. त्याचे खापर पणजोबा, त्याचे पणजोबा, त्याचे आजोबा, त्याचे वडील या सर्वांची लावलेली चित्रे तो पाहत होता. आपले पूर्वज किती पराक्रमी होते याबद्दल त्याला अभिमान वाटला. फिरत फिरत तो पुढे आला. त्या ठिकाणी भिंतीवरची जागा ही रिकामी होती. त्या जागेवरती आता पुढे त्याचं चित्र लागणार होतं. पण त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये विचार आला, माझ्या पूर्वजांची चित्र इतकी सुंदर आहेत, पण मला मात्र एक डोळा नाहीये, एक पाय नाहीये. या माझ्या व्यंगामुळे माझं चित्र हे खूपच विद्रूप दिसेल. उद्या मी मेल्यानंतर माझं कशा प्रकारचं चित्र इथं लागेल याची मला कल्पनाच नाहीये. आणि म्हणूनच मी हयात असतानाच माझं चित्र मी काढून घ्यावं आणि ते इथे लावावं, असा विचार त्या राजाच्या मनामध्ये आला. दुसऱ्याच दिवशी सेवकांच्या करवी त्याने राज्यामध्ये दवंडी पिटली. जो कोणी राजाचं सुंदर चित्र काढून देईल त्याला राजा मोठं इनाम देईल. पण अट हीच आहे की राजाचं चित्र हे सुंदर आलं पाहिजे. राजाला जर चित्र आवडलं नाही तर कदाचित राजा शिक्षा सुद्धा देईल. त्या राज्यामध्ये तसे चित्रकार कलाकार हे भरपूर होते, पण सर्वांनाच राजाचा लहरी स्वभाव हा ठाऊक होता. त्यामुळे राजाचं आहे असं व्यंग असलेलं चित्र आपण काढलं आणि ते जर सुंदर नाही आलं तर राजाला ते आवडणार नाही. राजा कदाचित आपल्याला शिक्षा देईल. जर आपण राजाचं व्यंग न दाखवता त्याला दोन्ही डोळे दोन्ही पाय दाखवले तर कदाचित खोटेपणा केला आणि खोटं चित्र काढलं म्हणून राजा संतापेल आणि तरी देखील शिक्षा देईल. त्यामुळे सुंदर चित्र काढून बक्षीस मिळण्यापेक्षा कदाचित राजा चिडून आपल्याला शिक्षाच देईल हे संकट, ही भीतीच त्यांच्या मनामध्ये जास्त होती. पण तरी देखील त्या राज्यातील एक चित्रकार दुसऱ्या दिवशी राजवाड्यामध्ये आला. त्यानं राजाला सांगितलं की महाराज, मी आपलं सुंदर चित्र 15 दिवसामध्ये काढून आपल्या पुढे सादर करतो. राजाला अत्यंत आनंद झाला. त्यानं त्या चित्रकाराला 15 दिवसांची मुदत दिली. बरोबर 15 दिवसानंतर तो चित्रकार राजाचं काढलेलं ते चित्र घेऊन राजाकडे आला. राजाची भेट घेऊन त्यानं ते चित्र राजाला दाखवलं. ते चित्र पाहता क्षणी राजाला ते चित्र खूप आवडलं. त्या चित्रामध्ये सुंदर असं जंगल दाखवलेलं होतं. त्या घनदाट अशा जंगलामध्ये आपल्या पांढऱ्या शुभ्र सफेद घोड्यावरनं राजा शिकारीला चाललेला होता. राजा घोड्यावर बसलेला होता आणि एका बाजूने चित्र काढलेलं होतं, त्यामुळे घोड्याच्या या बाजूला त्याचा उजवा पाय होता. स्वाभाविकच घोड्यावर बसलेल्या माणसाचा डावा पाय हा पलीकडच्या बाजूला असणार, त्यामुळे पाय असला तरी तो दिसणार नाही. त्यामुळेच राजाला डावा पाय नाही हे पाहणाऱ्याच्या लक्षात येत नव्हतं. शिकार करण्यासाठी राजानं डाव्या हातामध्ये धनुष्य पकडलेला होता आणि सावज टिपण्यासाठी त्यानं प्रत्यंचेवरती उजव्या हाताने बाण चढवलेला होता. अचूक निशाणा साधण्यासाठी त्यानं उजवा डोळा मिटलेला होता आणि एका डोळ्याने लक्ष एकाग्र करून त्याने आपल्या लक्ष्यावरती, आपल्या सावजावरती निशाणा धरलेला होता. स्वाभाविकच उजवा डोळा मिटलेला दाखवला असल्यामुळे राजाला उजवा डोळा नाहीये हे पाहणाऱ्याच्या लक्षात येत नव्हतं. त्यानं काढलेलं हे चित्र अप्रतिम होतं. राजाला हे चित्र खूप आवडलं. त्यानं चित्रकाराचा सन्मान करून त्याला योग्य ते बक्षीस दिलं. राजदालनामधील त्या भिंतीवरती, त्या मोकळ्या जागेवरती जेव्हा हे चित्र लागलं त्यावेळेला ते इतर चित्रांपेक्षा खरोखरच एक सुंदर चित्र होतं. छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. राजाने आपल्या सेवकांकरवी ज्या वेळेला राज्यामध्ये दवंडी पिटली त्यावेळेला सुंदर चित्र तर काढायचं आहे, पण सुंदर चित्र काढण्यासाठी राजाचं व्यंग लपवायचं कसं हा भरपूर जणांना प्रश्न पडला. चित्र आवडलं नाही तर आपल्याला शिक्षा मिळणार ही भीती त्यांच्या मनामध्ये होती. त्यामुळे एक सुंदर संधी समोर असताना सुद्धा त्यामागची संकट बाकीच्या कलाकारांना दिसली. पण या चित्रकाराने मात्र त्या संकटापेक्षा मिळालेल्या संधीकडे लक्ष पुरवलं. आपल्या चातुर्यानं त्यानं राजाची जी व्यंग होती ती खूप खुबीने झाकली आणि अप्रतिम चित्र काढून त्या संधीचं सोनं केलं. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.